तिथं गाडीमध्ये चार्जर नाही दिला त्यांनी, काय नाही दिला. तो बोलतो ना वायरलेस चार्जर, काही नाही चार्जर बिर्जर दिला. बघ तिथे लफरा झाले. तो कधी थांबले, तू इथं बसले हवा खाते एसी. बाया काय मागतात? मोटार येऊ आता. मोटार बाया मागतात पहिले हार घ्यायला लागेल. चल नमस्कार मित्रांनो. तर आज खूप दिवसातून व्हिडिओ होतो. आज आपण चाललो आहे. आता भावानी मोठ्या दादाने आमच्या गाडी घेतली, तर त्याची डिलिव्हरी आहे, तर त्यासाठी चाललो आहे. तर ऑलरेडी आता लास्ट दीड महिना पहिली पण एक गाडी घेतलेली, पण त्याची आम्ही व्हिडिओ नव्हती बनवली. आता आज वापस एक गाडी घेतली आहे, तर तिची डिलिव्हरीसाठी चाललो आहे. तर वाजले आता 12:30 आणि निघतो आता हे आपल्या उल्हासनगरमधूनच गाडी येते. तर उल्हासनगरला जायचं आहे. तर पहिला आता जातो आहे दादाच्या ऑफिसला. स्कूटी आमची आता पप्पांनी नेली आहे आणि ही गाडी काय लवकर काढत नाही, कारण काढतच नाही ती गाडी. आणि कितीतरी टाईम झाला ती गाडीचीच पडली उभीच. पण तिला आम्ही ठेवतो उभी, तर तिला पॅडॉकला लावूनच ठेवतो, तशी ठेवत नाही. मग आपली आता युनिकॉर्न जुना घोडा आहे युनिकॉर्न, तर ती घेऊन जाऊ. तिला पण आज धुवून ठेवली आहे जरा टाकाटाक. पोराला सांगितलं धुवून ठेव. तर चला आता डायरेक्ट तिकडे ऑफिसला जाऊन भेटू आपण. गाडी चालवायची मजा वेगळीच आहे. अल्टिमेट मजा येते गाडी चालवायला. खूप मजा येते गाडी चालवायला. खूप फिरलो या गाडीवरती, खूप फिरलोय. आणि आज पण गाडी एवढी मक्खन आहे नाही. होंडाच्या गाड्या सर्वच गाड्या फाईन इंजिन, एकदम स्मूथ इंजिन. हा वाला माझा मॉडेल आहे, 2009 मध्ये मी घेतलेला गाडी आहे. आणि आत्तापर्यंत जवळजवळ लाखच्या वरती 1 लाखात ती चालली असेल गाडी माझी. तर आता पोहोचलो आपल्या गॅरेजला आणि वापस इथे बॅटरी चार्ज करतो. आता बार बॅटरी चार्ज करून तू पण वैतागला असशील. बॅटरी मग चार्जिंग चेक करून घ्यायचं. बघ तू आता बॅटरीचा चार्जर चेक कर बाबा, एकदाशी काय करायचं करून ठेव. काय असेल नसेल ते बघ. गाडी राहू दे. ती मला स्कूटी मग वापरायला भेटत नाही, पप्पा ते नेतात. बॅटरी चार्जर पहिला हा आता चेक करतोय. बॅटरी चार्जर जर ओके असेल तर आपल्याला बॅटरी चेंज करून घ्यायला लागेल आणि भेटेल. तर आपली गाडी बॅटरी वॉरंटीमध्ये आत्ताच टाकली बॅटरी. तर हा एक प्रॉब्लेम तिला काढून टाकू. आपल्या दादाचं ऑफिस इथे. तर आमचा हर्षल भाई आले ना. हर्षल भाईच्या गाडीमध्ये एवढी चमकी आहे ना. अरे ही लग्नाला नेली गाडी का? अरे हो बरोबर, सॉरी. तर हर्षल भाई आमचा काल लग्नाला गेला, तर त्यांच्या मामाचा लगीन होता. हो ना, आयुष्यपत खूप चमकी दिसती सावलींना. आणि आमच्या हर्षल भाईच्या गाडीत आता जरा थंडा होतो, कारण जाम गरम झाले, जाम गरम होतं. तर हर्षल भाईंनी आम्हाला आता आणले जेवायला. तर आता जेवतोय तशी उत्सवमध्ये. अच्छा काय आलं असेल खाशील ते हर्षल भाईचं आमची बात चाललं की जे खाएगा वो तू बोलेगा वो खिलाएगा बोलता है. तर आता चाललं उत्सवमध्ये जेवतो. चिकन मंचुरियन नहीं और ये अपना दाल तड़का दे. जबरदस्त जेवण झालं आमचं. आता हर्षल भाईने फुल आज सोयपाणी केली आमची जेवणाची. आता कुठं जायचं हर्षल आपल्याला? गाडी आला भाऊची. तर आता निघलो वापस. उल्हासनगर झालं आता. पहिला तिथे हार घ्यायचा आहे आम्हाला आणि हार घेऊन मग डायरेक्ट शोरूमला जायचं आहे. शोरूमवरून मग घरी. आमच्या मित्राच्या मोटार घ्यायची आम्हाला. मोटार बाया काय मागतात? मोटार येऊ आता. मोटार बाया मागतात पहिले हार घ्यायला लागेल. चल नाही, गाडी मोटार पाहिजे, मोटार. तर आम्ही आता हार पण घेतलाय आपला उल्हासनगरचा साईबाबा मंदिराच्या बाजूला तिकडच. आणि चला तर आता डायरेक्ट गाडी घ्यायला. तर फायनली आता पोहोचलोय आपण महिंद्रा. ही गाडी कोणाला घ्यायची? पलकला का तुला? हा तुला नाही, ती तिची. तुझी आहे ना जिप्सी आहे ना तुझी जिप्सी? चल इकडे. बाया का मागतात? मोटार. हे बाया मोटर मागतात या. चल
होतं आता बघ, ही गाडीच्या बरोबर आपल्याला कपडा भेटेल, त्यांच्या गाडीच्या बरोबर त्यांना कपडा भेटेल. म्हणजे कसं कुठेही बसलो का आपल्याला, आता मला नाही माहिती असा दादा बोलतोय, किरणदा मग असंच बोलतोय. किरणदा काय कपडा भेटेल नाही बोलतोय. फायनली आता गाडी डिलिव्हरी झालेली आहे आणि आमच्या प्रीत भाईला गाडी घेतली. प्रीत तुला ना का दीदीला? तुला ना. हा ये लय नाचव होता निघत तू. तर निघत गाणं लावलेलं गाडीमध्ये साऊंड टेस्ट करत होता. तर प्रीत आमचा जाम नाचव त्याच्यामध्ये. खूप वर्षानंतर महिंद्रा घेतले ना दादा? किती वर्षानंतर महिंद्रा घेतले? 10-15 वर्षानंतर. 15 वर्षानंतर महिंद्रा गाडी घेतली, म्हणजे महिंद्रा कंपनीची गाडी घेतली. नंतर डायरेक्ट टोयोटा, मर्सिडीज. 15 वर्ष महिंद्रा घेतले, इतक्या वर्ष सुरेंदरच होता. महेंद्र होता बरेच वर्ष सुरेंदर होता, आता महेंद्र घेतला. ही सिस्टम कट करना पाहिजे होती. ऑटो देना मांगता था, इसको भी वो बटन पे देना मांगता है हैंडल, ये नहीं देना. इसमें अभी टॉप मॉडल में अभी तक यही आ रहा है. अभी शायद साल बाद कंपनी से इसमें भी कोई चेंज है. मोबाइल यहाँ पे नहीं क्या बटन पे चार्जर ही है, वायरलेस चार्जर ही है. इधर नहीं, इधर ही है. ये क्या है? ये वायरलेस चार्जर ही है इसका. आमचा प्रीत चालले आमच्या हर्षलच्या बरोबर. आता त्याला आम्ही पाठवतो घरी. टाकून आता चाललो आम्ही, नवीन गाडी घेऊन चाललो आम्ही. आता जाऊ का नवीन गाडी घेऊन? अरे तू काय इथं बसले, तिथं गाडीमध्ये चार्जर नाही दिला त्यांनी, काय नाही दिला. तो बोलतो ना वायरलेस चार्जर, काही नाही चार्जर बिर्जर दिला. बघ तिथे लफडा झाले. तो कधी थांबले, तू इथं बसले, हवा खाते एसीची तू पण, तुला समजा नाही. तर आता पहिला शोरूम मधून काढल्या डायरेक्ट गाडीचा पहिला लॅमिनेशन वगैरे करून घ्यायचंय. तर लॅमिनेशन करू आणि मग निघू. तर गाडी घेऊन आता सर्व ओकेच झाली गाडी. गाडीमध्ये आता डोर वायझर, त्यानंतर लॅमिनेशन केला सर्व गाडीमध्ये. आज घेतल्या सगळी कामं केलेत गाडीमध्ये. प्लस ह्याच्या खाली पण लॅमिनेशन करून टाकला आणि मॅटिन पण टाकून दिल्या प्रॉपर. म्हणजे गाडीत आता काय काम ठेवलंच नाही, गाडी घेतल्या एकदम प्रॉपर काम करून टाकलं सर्व गाडीमध्ये. आणि वापस आता गाडी वापस पुढेशी बनवायला जायलाच नको गाडी. कारण गाडी एकदा दादाच्या गाड्या अशा असतात का गाड्या घेतल्यानंतर गाड्या कुठं जात नाही. कारण त्यांना कामं एवढे असतात का गाड्या त्यांच्या फ्रीज नसतात, बिलकुल फ्री नसतात गाड्या. त्यामुळं अरे खरंच मक्खन आहे स्टेअरिंगची. नंबर प्लेट पण आली. तर नंबर प्लेट पण आता, तर गाडीचा नंबर पण आला आहे 0777 आणि 777 0777 काम 25. तर फायनली पूर्ण काम आम्ही केलेलं गाडीमध्ये आता. आणि दुसरं काहीच ठेवलं नाही गाडीमध्ये करायचं. आता वापस न्यायचा काही गरजच नाही कुठे शोरूमला, सर याला म्हणजे काय काम गाडीमध्ये काम करायला. पण मी आता गाडी चालवत आहे. पण जो गाडी चालवायचा जो जी गाडी चालवायचा फील आहे ना, अल्टिमेट फील आहे. कारण मी आजपर्यंत भरपूर गाड्या चालवल्यात मी पण हिच्यासारखी स्मूथ स्टेअरिंग कोणत्याच गाडीची नाही मी आतापर्यंत बघितली. मी जेवढ्या गाड्या चालवल्यात तेवढ्यापर्यंत. कारण एवढी सॉफ्ट स्टेअरिंग आहे ना, म्हणजे एका बोटात बोला तर एका बोटात फिरते गाडीची स्टेअरिंग. एवढी स्मूथ स्टेअरिंग आहे, खूप रिफाइंड एकदम स्टेअरिंग, खूपच म्हणजे खूप एकदम स्मूथ. आणि पॉवर पण एकदम जबरदस्त. आणि लेटेस्ट जेवढे आता ही जी स्कॉर्पिओ आलेत, खरंच मार्केटमध्ये फुल धमाल आहे या गाडीची. आणि पहिला दादाची नव्हती ही गाडी घ्यायची इच्छा, बिलकुल नव्हती. कारण दादाला गाडी घ्यायची होती नवीन आलेली इंडिवर, पण ती आता सध्या खूप टाइम लागणार आहे गाडीला.
खूप म्हणजे खूपच वेळ लागणार त्या गाडीला. पुढच्या वर्षी 2025ला ती गाडी येईल. त्यामुळे एवढा तर ते थांबू शकत नाही, कारण गाडीची खूप गरज होती आणि त्यांना कसं खूप फिरायला लागतं, तर त्यामुळं गाडी घ्यायचीच होती. तर मग फायनली ही गाडी त्यांनी आता सजेस्ट केली आणि घेतली पण आज डिलिव्हरी. आणि खूप छान गाडी आहे. पहिला वाटलं नव्हतं एवढी भारी गाडी असेल,